विलंबित NPS पेमेंटवर व्याज आकारण्यात येणार आहे, तर मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाबाबतच्या बनावट संदेशांपासून सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. इराणकडनं हॉर्मुझचा ताबा परत मिळवण्यासाठी अमेरिकेला किती सैन्य तैनात करावं लागेल, तर एसटीचा प्रवास महाग झालाय, बांगलादेशचा दुटप्पीपणा उघड झालाय, विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी रंगणार आहे, अभिनेता अर्जुन बिजलानी आणि अभिनेत्री मौनी रॉय यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 18 जुलै वार शनिवार. तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakar.comचं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीची. जर तुमच्या पगारातनं राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीचं योगदान कापलं जात असेल, परंतु ते वेळेवर तुमच्या निवृत्ती वेतन खात्यात जमा होत नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागानं सर्व सरकारी विभागांना कर्मचाऱ्यांचे NPS योगदान निवृत्ती वेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाकडे विहित मुदतीत जमा करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. मंत्रालयाचं असं म्हणणं आहे की विलंबाचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती निधीवर होतो आणि त्यांच्या गुंतवणुकीच्या वाढीची संधीही कमी होते. 13 जुलै 2026 रोजी जारी केलेल्या एका कार्यालयीन ज्ञापनात शिक्षण विभागानं असं नमूद केलंय की जर एखाद्या कर्मचाऱ्याचं मासिक NPS योगदान देय तारखेनंतर त्याच्या पेन्शन खात्यात जमा झालं, तर त्यांना विलंबासाठी व्याजही दिलं जाईल. हे व्याज त्या वेळेच्या लागू असलेल्या सार्वजनिक भविष्य निधी व्याज दरा एवढं असेल. सध्या PPF वर 7.1% वार्षिक व्याज मिळत आहे. याचा अर्थ असा आहे की जर विभागाच्या निष्काळजीपणामुळे NPS मध्ये निधी जमा होण्यास विलंब झाला असेल, तर कर्मचाऱ्याला कोणतंही आर्थिक नुकसान होणार नाही. पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात मतदार याद्यांची. मुंबई क्षेत्रात सध्या सुरू असलेल्या मतदार याद्यांचं विशेष सखोल पुनरीक्षण 2026 या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मतदारांची फसवणूक करणारे काही बनावट संदेश व्हॉट्सॲपवर फिरत असल्याचं समोर आलंय. या दिशाभूल करणाऱ्या संदेशांना मतदारांनी कोणताही प्रतिसाद देऊ नये, तसेच कोणतेही आर्थिक व्यवहार करू नयेत असं जाहीर आवाहन महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी S. चोक्कलिंगम यांनी केलंय. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांच्या गृहभेटी घेत आहेत. मात्र याच प्रक्रियेचा गैरफायदा घेत काही सायबर भामट्यांकडनं मतदारांना बनावट संदेश पाठवले जात आहेत. तुम्ही मतदार नोंदणीसाठी सादर केलेल्या कागदपत्रांची चौकशी सुरू आहे असं भासवून या संदेशांमध्ये एका विशिष्ट मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगितलं जातं. याबाबत स्पष्टीकरण देताना मुख्य निवडणूक अधिकारी S. चोक्कलिंगम यांनी असं सांगितलं की भारत निवडणूक आयोगाकडनं कोणत्याही सेवेसाठी किंवा पडताळणीसाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नाही. त्यामुळे मतदारांनी अशा फसव्या संदेशांवर विश्वास ठेवून आपली बँक खात्याची माहिती, OTP किंवा इतर कोणतीही वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नये. पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात हॉर्मुझच्या सामुद्रधुनीची. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीच्या नियंत्रणावरनं अमेरिका आणि इराण यांच्यातले तणाव सातत्यानं वाढतायत. हा सामरिक सागरी मार्गावरला इराणचा प्रभाव संपुष्टात आणायचा असेल, तर अमेरिकेला किती लष्करी बळ तैनात करावं लागेल हा एक महत्त्वाचा प्रश्न ठरतोय. एका अहवालानुसार हे उद्दिष्ट केवळ हवाई हल्ले किंवा क्षेपणास्त्र हल्ल्यांनी साध्य करता येणार नाहीये. संरक्षण तज्ज्ञांच्या मते यासाठी मोठ्या प्रमाणावर नौदल मोहीम किंवा भूदल कारवाईची आवश्यकता भासू शकते. यामध्ये हजारो सैनिक आणि मोठ्या संख्येनं युद्धनौका तैनात कराव्या लागतील. पेंटागॉन मध्य पूर्वेत 10,000 अतिरिक्त भूदल पाठवण्याचा विचार करतंय, तर या व्यतिरिक्त 82व्या एअरबोर्डनं डिव्हिजनचे सुमारे 5,000 मरीन आणि 2,000 पॅराट्रूपर्स या प्रदेशात आधीच तैनात करण्यात आलेले आहेत. याचा अर्थ असा आहे की जर
ट्रम्प यांनी मंजुरी दिली तर अमेरिकेचे 17,000हून अधिक सैन्य इराणच्या उंबरठ्यावर असेल. अहवालात स्पष्ट म्हणण्यात आलेलं आहे की इराणवर पूर्ण प्रमाणात भूदल हल्ला करण्यासाठी एवढी लष्करी ताकद देखील पुरेशी ठरणार नाहीये. जर अमेरिकेनं जहाजांच्या संरक्षणासाठी नौदल एस्कॉर्ट मोहिमा राबवल्या तर तज्ज्ञांच्या अंदाजानुसार एका तेलवाहू जहाजाच्या संरक्षणासाठी अंदाजे 2 युद्धनौका आणि 5 ते 10 तेलवाहू जहाजांच्या ताफ्यांसाठी अंदाजे 12 युद्धनौका लागतील. पॉडकास्टची चौथी बातमी आहे एसटी महामंडळाची. राज्य परिवहन प्राधिकरणानं एसटी महामंडळाच्या 13.56% भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. त्यामुळे आता एसटीचा प्रवास महागलाय. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या दरात झालेली वाढ, एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांमध्ये करण्यात आलेली वाढ, तसंच वाहनांचे सुटे भाग, टायर आणि देखभाल खर्चात झालेली लक्षणीय वाढ यांचा सर्वंकष विचार करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. अर्थात या भाडेवाढीमुळे यापूर्वी केलेली साध्या बसेसची 10% हंगामी भाडेवाढ रद्द होणार आहे. पॉडकास्टची 5वी बातमी बांगलादेशची. भारत आणि शेजारील बांगलादेश यांच्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर काटेरी तारांचं कुंपण उभारण्यावरनं दीर्घ काळापासनं वाद सुरू आहे. पश्चिम बंगालपासनं ईशान्येकडल्या राज्यांपर्यंत कुंपण उभारण्याच्या भारताच्या प्रयत्नांना बांगलादेश विरोध करतोय. पण आता बांगलादेश स्वतःच म्यानमार सोबतच्या आपल्या सीमेवर कुंपण उभारण्याची तयारी करतोय. पंतप्रधान तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेश सरकारनं अलीकडेच म्यानमार सोबतच्या 271 किलोमीटर लांबीच्या आंतरराष्ट्रीय सीमेपैकी 108 किलोमीटरच्या सीमेला कुंपण घालण्याची घोषणा केली आहे. अवैध स्थलांतर, सीमापार गुन्हेगारी आणि तस्करी ही यामागची प्रमुख कारणं असल्याचं सरकारनं सांगितलंय. पॉडकास्टची 6वी बातमी क्रीडा क्षेत्रातनं. संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेल्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी रंगणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याला उपस्थित राहणार आहेत. फिफा ही विजेत्याच्या संघाला सुवर्ण मुलामा असलेली अंगठी देणार आहे. विजयी अंगठी विजेत्या संघाला देणं ही अमेरिकेतील स्पोर्ट्सची परंपरा आहे. NFL सुपर बॉल विजेत्यांना अशा प्रकारची अंगठी दिली जाते. विजेत्या संघातला प्रत्येक खेळाडू हा अंगठीचा मानकरी ठरतो. त्यासाठी 30 अंगठ्या तयार करण्यात आलेल्या आहेत. अंगठीवर विश्व करंडकाची छोटी प्रतिकृती असून कोरीव कामही करण्यात आलेलं आहे. पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात अभिनेता अर्जुन बिजलानीची. अभिनेता अर्जुन बिजलानी आणि अभिनेत्री मौनी रॉय यांचा एक व्हिडिओ अलीकडेच समाज माध्यमांवर व्हायरल झालाय. दोघंही एकत्र दिसताच त्यांच्या मैत्रीला प्रेमसंबंधांचं नाव दिलं जातंय. मौनीच्या वैवाहिक आयुष्यातील घडामोडींनंतर अर्जुन आणि तिच्यात काहीतरी सुरू असल्याचे दावेही काही पोस्ट्समधनं करण्यात येत आहेत. या सर्व प्रकारावर अर्जुननं नाराजी व्यक्त करत मौनी आणि त्याची मैत्री ही 15 वर्षांहून अधिक जुनी असल्याचं स्पष्ट केलंय. कठीण प्रसंगी मित्राच्या पाठीशी उभं राहणं यात काहीही वेगळा अर्थ शोधण्याचं कारण नसल्याचं त्यानं म्हटलंय. केवळ लक्ष वेधून घेण्यासाठी मैत्रीला प्रेमसंबंधांचं स्वरूप देणं योग्य नसल्याचं सांगत अशा पोस्ट करणाऱ्यांना त्यानं सुनावलंय. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटतंय आम्हाला जरूर कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर.